झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतील प्रसिद्ध कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती। वेलिंग्टन क्रिकेट क्लबकडून आदित्य क्रॉस मैदानात मॅच खेळला। यावेळी त्याच्याशी या लीगबद्दल खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। मी मुंबईच्या क्रॉस मैदानावर उभा आहे आणि माझ्याबरोबर शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आहेत। पण अर्थात आदित्य ठाकरे काही इथे अध्यक्ष म्हणून नाहीत तर एक क्रिकेटर म्हणून त्यांनी आज दिवसभर क्रॉस मैदानावर मॅच खेळलेली आहे। आदित्य, काय सांगशील, आज दिवसभर मॅच तुम्ही या ठिकाणी खेळलेली आहे, कसा आजचा दिवस एन्जॉय केला? नाही, खरंच मी लहानपणीपासून आधीपासून जेव्हा क्रिकेट खेळतोय तेव्हा नेहमी मॅच एन्जॉय करतोच आम्ही। थोडं ऊन लागतं नेहमी सगळ्या प्लेयर्सना, पण मजा येते। मग स्वतःचे परफॉर्मन्स जे असतात किंवा टीम जिंकते हरते त्याच्यात सगळ्यांनी एकत्र येऊन खेळणं, मला वाटतं खूप मजा येते त्याच्यात। आजच्या दिवसाच्या निमित्ताने कांगा लीगची पण सांगता झाली आहे। तुझ्या क्लबच्या प्रोग्रेस बद्दल काय सांगशील? कशा पद्धतीने तू सुद्धा 4 मॅचेस या ठिकाणी खेळलेला आहेस, कसं तू एन्जॉय केलंस? क्लब म्हणजे यावर्षी जेव्हा मी क्लबला रिप्रेझेंट करायला लागलो तेव्हापासून मी खेळायलाही लागलो आणि पहिल्याच वर्षात क्लबला वरच्या राऊंडमध्ये नेणं मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे। आणि आम्ही सेकंड आलो पूर्ण लीगमध्ये डी डिव्हिजनच्या, तर आनंद आहेच अर्थात। आणि सगळ्या मॅचेस क्लोज झाल्या, म्हणजे कुठेही वन साईड झाली नाही, ह्याचाही आनंद झाला। शेवटचा प्रश्न, राजकारणातलं टेन्शन इथे कुठे कमी होण्यास मदत होते काय क्रिकेट खेळल्यामुळे? काय क्रिकेटचा काय फायदा होतो? माहित नाही, प्रत्येक आनंद वेगळा आहे। राजकारणात कॅम्पेनिंग करताना जे समोर लोक येतात, हात मिळवतात, तोही आनंद वेगळा आहे। आणि टेन्शन तसं कुठे घ्यायचं नाही असं मला तरी वाटतं। ते आदित्य ठाकरे युवा सेनेचे अध्यक्ष आणि कांगा लीग स्पर्धेचं किती महत्व आहे, किती वलय आहे, हे आजच्या दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालंय। अनेक नामवंत व्यक्ती, राजकारणी व्यक्ती सुद्धा या कांगा लीग स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येतात। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।